शॉनला आता या उष्ण शहरापासून दूर राहणे खूप चांगले वाटले, कारण त्याला आता एक नवीन मित्र देखील मिळाला आणि त्याला हे खूप चांगलं वाटलं. त्याला असं वाटायचं की त्यांचं घर आता नवीन परिसरामध्ये त्यांना मिळालं आहे आणि त्यामुळे शॉन आणि त्याचे आई वडील देखील आता खूप आनंदाने राहतील असं त्यांना वाटायचं. नवीन परिसरामध्ये त्यांना घर मिळाल्यामुळे त्या घराच्या समोर खूप मोठं अंगण सुद्धा होतं आणि शॉन बऱ्याच वेळा आपल्या घरातून बाहेर असायचा. का बरं तो बाहेर असायचा? कारण त्याच्या घरामध्ये नेहमी त्याचे आई वडील भांडण करत असायचे आणि त्यासाठी शॉन आपल्या घरातून बाहेर निघून जायचा. तो ह्यासाठी बाहेर जायचा की थोडा वेळ तरी मी एका शांत वातावरणामध्ये राहू शकेल. आणि तो ज्या वेळेला बाहेर असायचा त्यावेळेला तो अंगणामध्ये झोपून उंच आकाशाकडे पाहायचा. उंच आकाशात पांढरे ढग आहेत, त्या ढगांकडे तो बारकाईने लक्ष देत असायचा आणि तो कल्पना करायचा, विचार करायचा की त्या ढगांमध्ये मला किल्ले, प्राणी आणि आनंदी लोकांचे चेहरे दिसतील. पण थोड्याच वेळात शॉनच्या घरामधून परत त्याच्या आई वडिलांचा रागावण्याचा आवाज ऐकू येतो. रागावण्याचा आवाज ऐकून शॉन जो आहे त्याचे डोळे जे आहेत ते डोळे अश्रूंनी भरून येतात. शॉन आकाशाकडे पाहतो तर त्याला रडण्यासारखे चेहरे आकाशामध्ये दिसतात. शॉन खूप विचार करतो की माझ्या घरामध्ये माझे आई वडील जे आहेत ते एकमेकांवर प्रेम का बरं करत नाही, एकमेकांबरोबर प्रेमाने ते का बरं राहत नाही. तो असा विचार करतो आणि शॉनचा एक टायसन नावाचा मित्र आहे. तेव्हा शॉनला असं वाटतं की मी देखील माझ्या मित्रासोबत किती वेळा भांडण केलं आहे आणि त्याच्यासोबत भांडण झाल्यावर आमच्यामधून कोणीतरी एक व्यक्ती दुसऱ्याला मला माफ कर असं सांगतो आणि मला माफ कर असं सांगितल्यावर आम्ही परत एक चांगले मित्र होतो. तसं माझे जे आई वडील आहेत त्यांनी देखील एकमेकांना माफ करा असं ते का बरं नाही म्हणत. आणि शॉन जो आहे तो खूप निराश होतो. त्याच्या घरामध्ये नेहमी भांडण होतात आणि त्या भांडणामुळे एक दिवस शॉनच्या घरामध्ये आई वडील एकमेकांना मारहाण करतात आणि त्यामुळे शॉनच्या आईला जखम. आज खूप गरम दिवस होता आणि अशा गरम दिवसामध्ये शॉनची आई शाळेत लेकरांना शिकवायला गेली आणि ती ज्या वेळेला शाळेमध्ये शिकवायला जात आहे त्यावेळेला तिने लांब बाहीचे कपडे घातले, यासाठी की तिच्या हाताला जी जखम झालेली आहे ती जखम दुसऱ्यांनी पाहायला नको, यासाठी आई जी आहे ती लांब बाहीचे कपडे घालून शाळेमध्ये जाते. शॉनची आई लांब बाह्याचे कपडे घालून शाळेमध्ये जाते आणि शाळेमध्ये जात असताना ती फोनवर बोलते की मी या आठवड्यामध्ये शाळेत फक्त शिकवण्याचं काम करेल. शॉनची आई लांब बाह्याचे कपडे यासाठी घालते की तिला जी जखम झालेली आहे ती दुसऱ्यांना दिसू नये. कधी कधी शॉन त्याचे आई वडील इतके भांडतात म्हणून रात्री त्याच्या बिछाण्यावर तो रडून रडून झोपून जायचा आणि विचार करायचा की ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मी कसं काय बदलू शकतो, माझे आई वडील का बरं प्रेमाने राहू शकत नाही, याचा तो विचार करून खूप रडायचा. एके दिवशी शॉन शाळेमध्ये जातो. शाळा सुटल्यावर घरी आल्यावर पाहतो तर घरामध्ये एकदम शांतता आहे. त्याला असं वाटलं की आज आमच्या घरामध्ये भांडण झालं नाही. शॉन घरी येतो, त्याचं दप्तर ठेवतो आणि स्वयंपाकघरात गेल्यावर पाहतो तर आई स्वयंपाकघरात एका कोपऱ्यामध्ये बसून रडत असते. तिचे डोळे लाल असतात आणि ती खूप रडते. एका बाजूला शॉनचे वडील जे आहे ते शांत निराश बसून असतात. काही वेळेपर्यंत कोणीच कोणाशी बोलत नाही.
आणि इतक्यात शॉनचे वडील एका निराश अशा आवाजामध्ये, शॉन, आता आपण सर्व एकत्र राहू शकत नाही. मी माझी बॅग केलेली आहे. मी काही वेळेनंतर इथून जाणार आहे. हे शब्द ऐकताच शॉन त्याच्या बाबांना सांगतो, बाबा, तुम्ही इथून आता जाणार, परंतु अंधार होईल तोपर्यंत काय तुम्ही घरी पोहोचणार का? शॉन विचार करत होता की हे काय घडत आहे आमच्या घरी, असं व्हायला नको. परंतु त्यांच्या घरामध्ये प्रेम नव्हतं आणि त्यामुळे शॉन आता त्या ठिकाणी एकटा पडणार होता. त्याचे आई वडील एकमेकांपासून वेगळे होणार होते आणि त्यामुळे तो निराश झाला. आणि शॉन तिथूनच आता त्याच्या पप्पांनी सांगितलं की मी हे घर सोडून जाणार आहे. हे शब्द ऐकताच शॉन त्याच्या घरामधून बाहेर जायला निघणार होता. परंतु शॉनचे बाबा त्याला सांगत आहे, शॉन, जरी आपण एकत्र राहणार नाही, परंतु दर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपण एकत्र येऊ आणि मी तुला फिरायला घेऊन जाईल. तुला आईस्क्रीम, प्राणी संग्रहालय पाहण्याची तुला आवड आहे, त्या सर्व गोष्टी मी तुझ्यासाठी करेन. आणि त्यावेळेला शॉन बाबांना सांगतो, बाबा, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काय माझी आई पण आपल्या सोबत येईल का? त्यावेळेला बाबा सांगतात, ते शक्य नाही, आई आपल्या सोबत येऊ शकणार नाही. आणि शॉन बाबांना सांगतो, बाबा, आईला देखील पिकनिकला जायचं, प्राणी संग्रहालय पाहायचं खूप आवडतं आणि आईला विशेष आवडतं ते म्हणजे स्ट्रॉबेरी. आईला आपण सोबत घेऊ. पण बाबा ऐकायला तयार नव्हते. बाबा घर सोडून आता जाणार. हा शॉन निराश झाला आणि रडत रडत आपल्या घराच्या अंगणामध्ये जाऊन तो आता त्या ठिकाणी उभा. खूप वेळ आता तो त्या ठिकाणी रडत आहे. तो विचार करू लागला की हे काय घडत आहे आणि तो विचार करत होता की ही माझ्या घरामध्ये जी परिस्थिती आहे ही आता मी बदलायला पाहिजे, त्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. एवढ्यातच तो हा विचार करत आहे, तेवढ्यातच त्याचे बाबा त्यांची गाडी चालू करतात आणि गाडीचा आवाज ऐकू येताच तो त्याकडे पाहतो आणि बाबा त्याला सांगतात, बाय शॉन, आता आपण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भेटू, असे सांगून त्याचे बाबा तिथून निघून जातात. आता आई आणि शॉन आपल्या घरी राहतात आणि शॉनला असं वाटतं की माझ्या बाबांनी आणि आईने एकत्र राहायला पाहिजे, आमचं कुटुंब आनंदाने प्रेमाने राहायला पाहिजे असं त्याला वाटतं. परंतु तो आता खरं प्रेम कुठून भेटतं याचा तो आता शोध घ्यायला निघणार होता. जर त्याला खरं प्रेम कुठून भेटतं हे कळालं तर ते तिथून खरं प्रेम घेऊन माझ्या आई बाबांना ते प्रेम मी देणार आणि परत आम्ही एकत्र राहणार असा तो विचार करतो. शॉन आता खऱ्या प्रेमाची शोध करू लागला, कारण त्याला त्याचे बाबा 2 आठवड्यांनी भेटणार होते. 2 आठवड्यापर्यंत बाबा भेटेपर्यंत शॉनला खऱ्या प्रेमाचे त्याला त्या ठिकाणी शोध घ्यायची होती. म्हणून त्याची मॅडम जे आहेत ते त्याला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही शब्दकोशाचा वापर करू शकता. हा शब्द त्याला आठवला आणि दुसऱ्या दिवशी शॉन शाळेमध्ये जातो आणि त्या शाळेमध्ये जे ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, तिथं जाऊन शब्दकोश घेतो आणि त्या शब्दकोशामध्ये खऱ्या प्रेमाविषयी तो त्या ठिकाणी शोध घेतो. प्रेम हा शब्द तो त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेम या शब्दाला जेव्हा तो त्या ठिकाणी वाचतो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी प्रेम म्हणजे प्रिय असणे, जपणे, आणि हे शब्द कदाचित त्याला त्या ठिकाणी समजत नसतील, परंतु प्रेमाबद्दल त्याला छोटीशी माहिती मिळाली आणि तो उसासा टाकून त्या ठिकाणी प्रेमाबद्दल त्याला काहीतरी भेटलं म्हणून तो त्या ठिकाणी खुश झाला. आणि तरी देखील प्रेम जे आहेत त्या प्रेमाबद्दल त्याला जे हवं होतं ते उत्तर मिळालं नाही.
शब्दकोश जे आहे हे प्रेमाचं उत्तर नाही, म्हणून त्याने तो शब्दकोश ठेवून दिला. आणि तो थोडक्यात विचार करतो की ज्या वेळेला माझे आई वडील, माझे बाबा माझ्या आईवर प्रेम करायचे, त्यावेळेला प्रेम व्यक्त करण्यासाठी माझे बाबा एका दुकानमध्ये जायचे आणि तिथून एक आय लव्ह यू लिहिलेलं कार्ड घेऊन यायचे आणि ते कार्ड माझ्या आईला द्यायचे आणि ते खूप एकमेकांवर त्यावेळेला प्रेम व्यक्त करायचं. आणि ही गोष्ट त्याला आठवताच शाळा सुटल्यावर लगेच शॉन आपल्या सायकलवर उडी मारून बसतो आणि वेगाने त्या कार्ड घेण्यासाठी तो जातो. त्या दुकानावर पोहोचताच त्या ठिकाणीची कॅशियर मॅडम आहे त्यांना सांगतो की मला प्रेमाबद्दलचे कार्ड पाहिजे आहे. हे प्रेमाबद्दल ते कार्ड मला माहिती देऊ शकतं, असं कार्ड मला हवं आहे असं ते सांगतो. शॉनला प्रेमाबद्दल कार्ड पाहिजे आणि अरे बाळा, तुला प्रेमाबद्दलचं कार्ड हवं आहे? चल माझ्यासोबत ये, मी तुला ते कार्ड दाखवतो. हे बघ, इथं कितीतरी कार्ड आहे, हे तू वाच आणि तुला जे पटेल ते तू घे. आणि शॉनला एक कार्ड भेटलं, त्यावर प्रेमाबद्दल लिहिलेलं होतं आणि ते कार्ड त्याने वाचलं आणि प्रेमाबद्दल लिहिलेलं होतं की प्रेम म्हणजे एकत्र दिवस घालवणे असं त्या कार्डवर लिहिलेलं होतं. परंतु हे देखील प्रेमाबद्दल त्याला हवं होतं ते उत्तर नव्हतं, कारण त्याला असं वाटायचं माझ्या आई वडिलांनी किती दिवस एकत्र घालवले, परंतु एकत्र दिवस घालवल्याने त्यांनी कधीच एकमेकांवर प्रेम केलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये मला प्रेम दिसलं नाही. उलट त्यांनी एकमेकांचा विरोध केला, एकमेकांना मारहाण केली. तर प्रेम म्हणजे एकत्र दिवस घालवणे हे चुकीचं उत्तर आहे असं त्याला वाटलं. आम्ही एकमेकाला माफ करा असं म्हटलं, आम्ही एकत्र राहतो, आम्ही चांगले मित्र बनलो, परंतु माझे आई वडील त्यांनी कधीच एकमेकाला माफ करा असं कधीच म्हटलं नाही आणि त्यामुळे आज माझे आई वडील हे एकमेकांपासून वेगळे झाले. आणि तो निराश झाला आणि निराश होऊन तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो शाळेमध्ये गेला आणि शाळेमध्ये गेल्यावर त्याला त्याचा मित्र टायसन म्हणतो, शॉन, तू का बरं निराश आहे, का बरं उदास आहे, मला सांग, मी तुझं टेन्शन दूर करू शकतो. आणि त्यावेळेला शॉन सांगतो की मला खरं प्रेम काय त्याबद्दल उत्तर हवं आहे, परंतु ते कोणी द्यायला तयार नाही. कोणी मला मदत करू शकेल का? आणि त्यावेळेला शॉनचा मित्र टायसन सांगतो, मी तुला मदत करू शकतो. अरे बघ, आज संध्याकाळी जर आज तू माझ्यासोबत गुड न्यूज क्लब मध्ये आला तर त्या ठिकाणी मिसेस गार्सिया मॅम आहे. ते गार्सिया मॅम आज मला खऱ्या प्रेमाबद्दलची गोष्ट शिकवणार आहे. आणि जर तू का आज गुड न्यूज क्लब मध्ये आला तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. तर काय तू माझ्यासोबत गुड न्यूज क्लबला येशील का? आणि त्यावेळेला शॉन सांगतो, मी माझ्या आईला फोन करतो आणि विचारतो आणि लगेच आपण नक्कीच त्या गुड न्यूज क्लबला जाऊ. आणि थोड्या वेळात शॉनने त्याच्या आईला फोन केला आणि आईने टायसन सोबत जायला त्याला परवानगी दिली आणि तो खूप खुश झाला, कारण आज त्याला त्याचा जो मोठा प्रश्न होता, खरं प्रेम काय, त्याबद्दल त्याला शिकायला भेटणार होतं. आज पूर्ण दिवस त्याला खूप हळूवारपणे जात आहे असं समजत होतं. दिवस जात नाही आहे, वेळ सरकत नाही आहे असं त्याला वाटायचं. आणि तो त्या ठिकाणी आता केव्हा सुट्टी होईल, आमची शाळा केव्हा सुटेल असा तो विचार करू लागला. आणि विचार करत असतानाच त्या ठिकाणी शाळेची बेल वाजली आणि शाळा सुटली आणि लगेच टायसन आणि शॉन आपापल्या घरी गेले. आणि घरी पोहोचताच त्यांची शाळेची बॅग ठेवली, कपडे चेंज केले आणि लगेचच ते गुड न्यूज क्लबमध्ये पोहोचल्यावर त्या ठिकाणी मिसेस गार्सिया मॅम ते त्या ठिकाणी प्रत्येक मुलाचं स्वागत करायला अगदी दरवाजाजवळ उभे होते. प्रत्येक मुलाला प्रेमाने त्या ठिकाणी ते स्वागत करत होते. या
क्लासमध्ये या. आणि ज्या वेळेला शॉन त्या ठिकाणी गार्सिया मॅमकडे गेला, त्यावेळेला गार्सिया मॅम त्याला सांगते, शॉन, आज मला खूप आनंद झाला की तू आज माझ्या गुड न्यूज क्लबमध्ये आला आहे. मला खूप चांगलं वाटलं. आणि सर्व मुले त्या ठिकाणी आता त्या गुड न्यूज क्लबमध्ये बसणार होते. गार्सिया मॅम जगातील सर्वात मोठ्या प्रेमाची गोष्ट आज शिकवणार आहे. हे मला माझ्या मित्राने सांगितलं आणि मला त्या जगातील सर्वात मोठ्या प्रेमाची गोष्ट शिकायची होती, म्हणून आज मी गुड न्यूज क्लबला आलो आहे, असं जॉनने सांगितलं. आणि सर्व मुले आता गुड न्यूज क्लबमध्ये बसले. शॉन स्वतःचीच विचार करू लागला होता की शब्दकोशामध्ये मला प्रेमाबद्दलचं उत्तर मिळणार, परंतु तिथे मला प्रेमाबद्दलचं उत्तर मिळालं नाही. परंतु आज ज्या वेळेला तो गुड न्यूज क्लबमध्ये आला, त्यावेळेला प्रेमाबद्दल त्याला शिकायला भेटणार होतं. म्हणून तो गार्सिया मॅम काय सांगणार आहे तो एक एक शब्द स्पष्टपणे ऐकण्यासाठी अगदी जवळ समोर येऊन तो बसला. आणि ही जी गोष्ट आहे ती गार्सिया मॅमने त्या ठिकाणी सांगितली. ती गोष्ट आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुलांनो आणि मुलींनो, आतापर्यंत सांगितलेली सर्वात मोठी प्रेमाची गोष्ट जी आहे ती सर्वात मोठ्या प्रेमाची गोष्ट आपल्याला देवाच्या या पवित्र शास्त्र बायबलमध्ये ती प्रेमाची गोष्ट आपण पाहू शकतो. देवाच्या पुस्तकात बायबलमध्ये अनेक वर्षांपूर्वी बेथलेहेम नगरात, बेथलेहेम शहरात एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव येशू. तो देवाचा परिपूर्ण असा पुत्र, तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला स्वर्ग सोडून या जगामध्ये पाठवलं, ह्यासाठी की संपूर्ण जगामध्ये जे पाप होत त्या पापापासून आम्हाला प्रत्येकाला तारण्यासाठी, पापातून मुक्त करण्यासाठी देवाने हे त्याचं प्रेम व्यक्त केलं. त्याचा एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. शॉन काळजी करत होता आणि त्याला असं वाटायचं की गार्सिया मॅम जी प्रेम कथा सांगत आहे हे खूप आनंदी असेल असं त्याला वाटलं. परंतु तो त्या ठिकाणी शांत बसलेला आहे. मिसेस गार्सिया जसजसं पुढे आता त्यांना ही गोष्ट शिकवत जात आहे तसतसं लक्षपूर्वक ते त्या ठिकाणी ऐकत आहे. देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू या जगामध्ये आला आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली, यासाठी की आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी, आपल्याला पापातून सोडवण्यासाठी. बायबल सांगते की आपण सर्वांनी पाप केले आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचा विचार आपण करतो. काही वेळेला आम्ही आमच्या आईवडिलांचे आज्ञा पालन करत नाही, आम्ही चोरी करतो, आम्ही भांडतो. हे सर्व काय आहे? पाप आहे. आणि ह्या गोष्टी आम्हाला देवापासून दूर करतात. आणि ज्या वेळेला ही गोष्ट शॉनला कळली त्यावेळेला तो विचार करतो की अरे, मी तर पाप केला आहे. माझ्या आईने काल मला ज्या वेळेला दिवे बंद करण्याची वेळ होती त्यावेळेला आईने सांगितलं की आता तो दिवे बंद कर आणि झोपून जा. त्यावेळेला तो त्या ठिकाणी पुस्तक वाचत बसतो आणि आईने सांगितलेली गोष्ट तो करत नाही. त्यावेळेला त्याला कळलं की अरे, मी तर आईची आज्ञा पालन केलं नाही आणि मी काय केलेलं आहे? पाप केलं आहे. हे आता त्याला कळलं. आणि एवढंच नाही तर आज सकाळी शॉनच्या आईने त्याला कचरा बाहेर टाकायला सांगितलं आणि ते देखील त्याने केलं नाही. त्यावेळेला त्याला कळलं की हे सर्व मी पाप केलं आहे. आणि तेवढ्यातच मिसेस गार्सिया बायबलमधून त्यांना त्या ठिकाणी सांगतात की पापाचे वेतन मरण आहे, पापाची शिक्षा मृत्यू आहे. त्या पापामुळे आपण देवाच्या परिपूर्ण अशा स्वर्गामध्ये राहू शकत नाही. शॉनला वाटले की ही नक्कीच आनंदाची गोष्ट नाही. शिक्षक बायबलमधून वचन त्या ठिकाणी वाचून दाखवत होते की पापाची शिक्षा म्हणजे मृत्यू, देवापासून कायमचे दूर होणे. शॉन निराश होणार होता आणि तो आता हार मानणार होता. परंतु इतक्यातच गार्सिया मॅम म्हणतात की किती आनंदाची गोष्ट आहे. येशू देवाचा पुत्र जो स्वर्ग सोडून या जगात आला, तो देवाचा पुत्र असून सुद्धा देखील तो मानव बनला आणि त्याने
काहीही चूक केली नाही. आणि पवित्र शास्त्र बायबलमध्ये म्हटलं आहे की 1 पेत्र 2:22 त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. होय मुलांनो, तो देवाचा परिपूर्ण पुत्र, त्याच्यात कधीही कपट नव्हतं. त्याने कधीही पाप केलं नाही आणि त्याने सर्व काही तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलं. बायबल आपल्याला सांगतं की देव आपल्यावर इतके प्रेम करतो. देवाने आपल्यावर खूप प्रेम केले आहे आणि त्यासाठीच त्याने तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा घेण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवले. आपण देवावर प्रेम केलं असं नाही, तर देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमास्तव त्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. आणि देवाने प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रभू येशूला ज्या वेळेला वधस्तंभावर खेळलं त्यावेळेला खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर थुंकलं, त्याची थट्टा केली, परंतु प्रभू येशूने काहीही सांगितलं नाही. तो शांत राहिला. सर्व लोक त्याला चिडवत होते, तरी देखील तो शांत राहिला आणि तो त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करत होता. तो प्रेम प्रकट करत होता. आणि प्रभू येशूने त्या ठिकाणी म्हटलं की हे पित्या, तू यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे हे यांना माहीत नाही. मुलांनो, प्रेम म्हणजे क्षमा करणे आणि प्रभू येशूने तेच केलं. ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रेमाची गोष्ट आहे. जेव्हा आपण पापी होतो तेव्हा ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तो स्वर्ग सोडून या जगात आला आणि त्याने तुमचं आणि माझं पाप स्वेच्छेने त्याने स्वतःवर घेतलं आणि तो मरण पावला. त्याने रक्त दिलं. शौनला येशू त्याच्यावर किती प्रेम करतो हे तो आता समजू शकत होता. पण त्याला प्रश्न पडला की एक मृत माणूस कस काय अशी मदत करू शकतो. आणि त्याच्या मनामध्ये हा प्रश्न होता. तेवढ्यातच गार्सिया मॅम सांगतात की प्रभू येशू मेलेल्यांमध्येच राहिला नाही, तर त्याला ज्या वेळेला प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला त्याच्यानंतर त्याला खोल खडकामध्ये खोदलेला एक जो खड्डा असतो त्याला कबर असं म्हणतात, त्या कबरेमध्ये ठेवून देण्यात आले. आणि प्रभू येशू त्या कबरेमध्येच राहिला नाही, तर मेलेल्यांमधून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आजही तो प्रभू येशू जिवंत आहे आणि तो प्रभू येशू आज स्वर्गात आहे आणि तो तेथून परत एक दिवस या जगामध्ये येणार आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला तो देवाची मुले होण्याचा अधिकार देतो. शॉनने लगेच गार्सिया मॅमच्या या गोष्टीवर प्रभू येशू माझ्यावर किती प्रेम करतो हे त्याला कळलं आणि लगेच त्याने त्या ठिकाणी प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला. परंतु ही गोष्ट संपल्यानंतर काही मुलं जे आहेत ते खेळायला निघून गेले आणि ते खेळायला निघून गेल्यावर गार्सिया मॅम एकटेच असताना शॉन लगेच गार्सिया मॅम कडे जातो आणि परत प्रभू येशू माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्यासाठी तो मरण पावला, या सर्व गोष्टींचा तो बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला परत प्रभू येशूने माझ्यावर किती प्रेम केलं हे त्याला कळल्यावर परत त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता की प्रभू येशू माझ्यासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला, हे बायबलमध्ये कुठं लिहिलेलं आहे ते मला दाखवा, असा तो त्या ठिकाणी गार्सिया मॅमला तो त्या ठिकाणी विनंती करतो. आणि त्याच वेळेला गार्सिया मॅम त्या ठिकाणी 1 कोरिंथ 15:3 आणि 4 हे वचन त्या ठिकाणी वाचतात. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. हे जेव्हा शॉनने त्या ठिकाणी वाचलं आणि त्यावेळेला त्याला खरोखर प्रभू येशू माझ्यासाठी मरण पावला आणि जिवंत झाला हे कळलं. देवाच्या प्रेमाबद्दल त्याला ही गोष्ट समजली आणि त्याने लगेच प्रभू येशूवर विश्वास ठेवला. आणि परत गार्सिया मॅमने योहान 1:12 हे वचन वाचला. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आणि त्यावेळेला शॉन त्या ठिकाणी प्रार्थना करतो की होय प्रभू येशू,
तू माझ्यावर किती प्रेम केलंस. माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. माझ्यासाठी त्याने वधस्तंभावर मरण पत्करलं. तो मृत्यू पावला, रक्त दिले आणि आजही तो जिवंत आहे. आज मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू तू माझ्यावर किती प्रेम करतो त्याबद्दल मी तुझे आभार मानतो असं सांगून त्याने प्रार्थना केली आणि त्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला. शॉनने प्रार्थना केल्यानंतर मिसेस गार्सिया यांनी परत पवित्र शास्त्र बायबलमधून एक वचन वाचलं. इब्री लोकास पत्र 13 अध्याय वचन 5. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हे वचन वाचल्यानंतर गार्सिया मॅमने शॉनला सांगितलं की तू आता देवाचा पुत्र आहेस, तर तो स्वर्गीय पिता आता तुला कधीच सोडून जाणार नाही आणि तुला कधीच टाकणार नाही. आता शॉनला खऱ्या प्रेमाबद्दल जो त्याचा मोठा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं आणि शॉन हसत हसत गार्सिया मॅमकडे गेला आणि हसून सांगितलं, मॅम, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरं प्रेम कुठून येतं ते मला कळलं. खरं प्रेम केवळ देवाकडूनच येतं. आणि हसत हसत तो तिथून निघून गेला आणि गार्सिया मॅम देखील खूप खुश झाले. शॉनने निरोप घेतला आणि तो लगेच आपल्या घरी लवकर धावत गेला आणि घरी धावत धावत जाऊन आपल्या आईला जाऊन सांगतो की आई, आज माझ्या बरोबर जे घडलं त्यावर तू कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. मला जो प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालं. त्या गोंडस क्लबमध्ये मला खरं प्रेम केवळ देवाकडून येतं त्याबद्दल मी शिकलो आणि मी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवला. खरंच तो देव माझ्यावर आणि तुझ्यावर देखील प्रेम करतो. प्रभू येशू स्वर्ग सोडून या जगात आला. देवाने त्याचं प्रेम त्याच्या पुत्राद्वारे प्रगट केलं. प्रभू येशू तुझ्या आणि माझ्यासाठी मरण पावला. त्याने रक्त दिलं आणि तो मेला. त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि तो मेलेल्यांमध्येच राहिला नाही, तर तो प्रभू येशू जिवंत झाला. आजही तो जिवंत आहे आणि स्वर्गात आहे. हे शब्द ऐकताच शॉनच्या आईने सुद्धा देखील त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि शॉनच्या आईने आपलं जीवन प्रभू येशूला दिलं. आता दोघांनाही खरे प्रेम काय आहे ते कळलं. शॉनला आता त्याच्या वडिलांना, त्याच्या बाबांना त्या खऱ्या प्रेमाबद्दल सांगायची उत्सुकता नव्हती. शॉनला खरे प्रेम काय आहे ते सापडलं आणि अगदी शनिवार आला आणि त्या शनिवारच्या दिवशी शॉन त्याच्या पप्पांना जाऊन सांगतो की पप्पा, खरं प्रेम काय आहे ते आम्हाला कळालं आहे. खरं प्रेम केवळ देवाकडून. बाबा, तुम्ही त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवता का? त्या खऱ्या प्रेमाबद्दल तुम्ही देखील अधिक जाणू शकता का? त्यावेळेला शॉनचे बाबा त्याला सांगतात की मला माफ कर. त्या देवाबद्दल आणि त्या प्रेमाबद्दल मला काहीही आवड नाही. मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. शॉन निराश झाला आणि बाबांना प्रेमळ मनाने तो त्या ठिकाणी सांगतो, बाबा, कदाचित मी आणि माझ्या आईने जसं प्रभू येशूवर विश्वास ठेवला तसं तुम्ही देखील जर प्रभू येशूवर विश्वास ठेवणार तर खरं प्रेम तुम्हाला देखील कळेल आणि परत आपण आपल्या घरामध्ये आनंदाने प्रेमाने राहू. परंतु त्याचे बाबा सांगतात ते कधीतरी होईल, परंतु आज ते होऊ शकत नाही. आणि शॉन बाबांच्या घरातून बाहेर अंगणामध्ये जातो आणि तो थोडा वेळ त्या ठिकाणी निराश होतो आणि रडत रडत तो देवबापाला प्रार्थना करतो की देवबापा, माझे पप्पा जे आहेत, माझे बाबा जे आहेत, ते येशूवर जसं ते लोक हसत होते, येशूची जशी त्या लोकांनी थट्टा केली, तसे माझे बाबा देखील देवबापा त्या माणसांसारखे आहे. तू त्यांना क्षमा कर आणि खरं प्रेम काय आहे हे त्यांना कळू दे. परंतु देवबापा, मला त्या खऱ्या प्रेमाबद्दल आणि तू माझ्यावर किती प्रेम करतो ह्याबद्दल तू मला शिकवलं म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि शॉन ने प्रार्थना केली आणि प्रार्थना झाल्यानंतर तो उंच आकाशाकडे पाहतो आणि आकाशाकडे पाहत असताना 2 जेट्स विमान तेथून जातात आणि ते त्या ठिकाणी एक असं चिन्ह काढतात की जणू काही शॉनला असं वाटतं की तो एक वधस्तंभ आहे, क्रूस आहे आणि त्या क्रूसावर
आज प्रभू येशू नाही. प्रभू येशू त्या क्रुसावर मरण पावला, त्याला कबरेमध्ये ठेवला, तो मरून गेला आणि तो जिवंत झाला. आजही तो जिवंत आहे, स्वर्गामध्ये आहे आणि त्या प्रभू येशूवर मी विश्वास ठेवतो असं त्याला त्या ठिकाणी वाटलं आणि त्याने म्हटलं की होय प्रभू येशू, तोच खरा एक प्रेमळ देवबाप आहे. तू माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ते खरं प्रेम तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही देखील शोनसारखं आज आपलं जीवन त्या प्रभू येशूला देऊ शकतात आणि त्या खऱ्या प्रेमाबद्दल अधिक चांगल्या रीतीने तुम्ही देखील शिकू शकतात. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद दे.